संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात एक प्रेरणादायी चित्र समोर येत आहे। वकिलीची प्रॅक्टिस करणारे भगवान सदावर्ते हे युवक झोपडपट्टीतील अत्यंत गरीब आणि भंगार वेचणाऱ्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम करतायत। विना छताची शाळा या नावाने सुरू असलेला हा उपक्रम आज अनेक मुलांच्या आयुष्याला नवी दिशा देतोय। ज्या मुलांना शिक्षण म्हणजे काय हेच माहित नव्हतं, पेन कसं धरायचं हेही कळत नव्हतं, तीच मुलं आज एबीसीडी आणि गणिताचे पाढे म्हणतायत। या उपक्रमासाठी लागणारं शैक्षणिक साहित्य लोकवर्गणीतून गोळा केलं जातं, तर काही मुलांना शाळेत प्रवेश देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचं कामही त्यांनी केलंय। प्रत्येक पालकांना वाटतं की आपल्या मुलांनी चांगल्या शाळेमध्ये गेलं पाहिजे। त्या इंग्रजी मीडियमच्या असतील, मराठी मीडियमच्या असतील, CBSE पॅटर्न, वेगवेगळे पॅटर्न आता आपल्याला पाहायला मिळते। आणि नक्कीच पालक जे आहेत तर आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी लाखो रुपये खर्च करताना देखील पाहायला मिळते। कारण की आपल्या मुलाचं जे भविष्य आहे, आपण जे काही कमवतो, आपली जी काही जीवनाची पुंजी आहे ही लेकरच असतात। आणि कुठेतरी त्यांचं एज्युकेशन हे चांगलं हायर एज्युकेशन झालं पाहिजे, आपल्या मुलांनी कुठेतरी चांगल्या नोकरीवरती लागलं पाहिजे, IAS IPS बनलं पाहिजे, हा मूळ उद्देश हा प्रत्येक पालकाचा असतो। मात्र अशी एक शाळा आहे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज या ठिकाणी, मात्र त्या शाळेला चक्क कोणतेही छत नाही। ती शाळा एका झाडाच्या सावलीखाली भरती आपण पाहू शकता। या ठिकाणी मात्र ती अशी शाळा आहे, या ठिकाणी मात्र चक्क एका झाडाच्या सावलीखाली शाळा भरती। आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की हे जे निर्गस चेहरे आहेत, या चेहऱ्यावरती आपल्याला जे काही पाहायला मिळतात अत्यंत उदास असे चेहरे आहेत। मात्र या शाळेमध्ये आल्यानंतर कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्याचं काम एक शिक्षक करतोय। या मुलांचे पालक दिवसभर वाळूज आणि MIDC परिसरात भंगार वेचण्याचं काम करतात। यावरच त्या पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो। झोपडीत राहणारे हे सर्वच कुटुंब शिक्षणापासून दूर होते। आपली मुले ही भविष्यात भंगारच वेचणार की काय असं या पालकांना वाटायचं। मात्र भगवान सदावर्ते यांनी या मुलांना एकत्र आणून शिक्षण दिलं। मी मित्राच्या घरी अधूनमधून जायचो, त्यावेळेस मला ही मुलं इकडे तिकडे फिरताना दिसायची। मग या मुलांना शिक्षणाचा काय असतं, शिक्षण हे काहीच माहिती नव्हतं। मग यांना एकत्र केलं, झाडाच्या सावलीमध्ये बसवलं आणि तिथंच त्यांना बेसिकपासून आई म्हणा किंवा बाराखडी 1 2 3 पासून सुरुवात केली। आज 2-3 मुलापासून आज एका ठिकाणी 40 विद्यार्थी तयार झाले। आज ही मुलं खूप म्हणजे शिक्षण परवा चांगली आली, कारण जी मुलं रोज भंगार वेचायला जायची त्यांना शिक्षण काय असतं, पुस्तक कसं पकडत हे माहीत नव्हतं। आज ती मुलं टेबल 30 पर्यंत पाठ आहेत त्यांचे, खडखड इंग्रजी पुस्तक वाचतात, शब्द पाठ आहेत इंग्रजीचे, मराठी शुद्ध लेखन छान लिहितात, मराठी पुस्तकही वाचन करतात। कारण या लोकांना बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास सहजासहजी बसतच नाही, कारण त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते त्यांच्या मुलांना सोबत नेतात भंगार वेचायला। आणि त्यांच्या मुलांना जर शिक्षणाच्या पर्वत आणायचं म्हणलं तर त्यांचं नगदच संध्याकाळची चूल पेटते की नाही पेटतं हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो। म्हणून पण मी त्या लोकांना, मला माहिती होतं यांना जर शिक्षणाचं महत्त्व जर पटवून दिलं तर हे कुठंतरी यांच्या डोक्यात घुसेल। म्हणून मला अगोदर त्यांच्या पालकांना बोलावं लागलं। पालकांना मी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं, बाबा तुमची प्रगती व्हायची असेल तर ती शिक्षणानेच होईल, तुमची प्रगती अशी होणार नाही। सुरुवातीला मला त्रास झाला, ते माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते। मला बऱ्याच गोष्टींचं त्यांना सामोरं जावं लागलं, काही गोष्टींना। आणि कसं असतं, कुठली गोष्ट चांगली करायची असेल तर त्याला त्रास होतोच, चांगल्या गोष्टीसाठी त्रास होतच राहतो। सुरुवातीला मला त्रास झाला, पण मी मला माझ्या डोक्यात होतं की मला माहिती म्हणलं यांची जर प्रगती करायची असेल तर ही शिक्षणानेच होणार आहे, म्हणून यांच्या डोक्यात शिक्षण महत्त्वाचं आहे। म्हणून मी वारंवार त्यांच्या घरापर्यंत येत गेलो, त्यांच्या झोपडीत बसलो, त्यांच्या झोपडीमध्ये बसून असायचे, त्यांच्यासोबत गप्पा केल्या, पाणी पिलं त्यांच्या माठातलं। तेव्हा त्यांना कुठेतरी विश्वास निर्माण झाला। हळूहळू, लगेच काही विश्वास नाही झाला, हळूहळू झाला। मग 1-2 मुलांपासून सुरुवात केली। नाही, तुम्ही सर्व गोष्टी करतायत त्या असताना मात्र ह्या मुलांना तुम्ही शिकवता आणि हे सगळं करीत असताना त्यांच्यासाठी करता, तरी देखील त्यांचा विश्वास बसत नव्हता। दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की तुम्ही नेमकं काय करतात आणि हे सगळं खर्च तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशातून करताय, तुमचं उदाहरणावर तुम्ही कसं करता? मी सुरुवातीच्या काळामध्ये एका ठिकाणी जॉब करत होतो, म्हणजे एक सिक्युरिटी म्हणून। तिथेच मला जे काही पेमेंट भेटायचं थोडंफार, म्हणजे माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी त्यातूनच काही मुलांना पुस्तकं वह्या खरेदी करायचो आणि यांच्यापर्यंत पुरवायचो। पण मग नंतर मला शक्य नव्हतं, कारण आता इथून येणं जाणं 30 किलोमीटर अंतर आहे शहरापासून वाळूजपर्यंत यायचं, म्हणजे तो एक वेगळाच खर्च लागतो। कारण ज्या दिवशी माझ्याकडे पैसे नसतात त्यावेळेस शाळा बंद राहते, कारण मला येण्या जाण्याचं काही नसतं ना सोर्स। आणि ज्या दिवशी माझ्याकडे पैसे आले तर मग मी मुलांना इथपर्यंत पोहोचतो। तशा अडचणी येतच राहतात, पण आता लोकसहभागातून लोकांना पण मी आवाहन करतो, बाबा तुमच्याकडून काय जी मदत होईल फुलाची पाकळी
ती वस्तू स्वरूपात असेल किंवा आर्थिक स्वरूपात असेल, जी काही मदत करता येईल ती तुम्ही करावी, जेणेकरून ही मुलं प्रवाहात येतील आणि यांना एक चांगलं मार्गदर्शन लाभेल आणि चांगलं शिक्षण घेतील. काय सर, मुलं गरीब आहेत पण यांचे हे जरी गरीब असले तरी ही मुलं हुशार खूप आहेत, कारण त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे आणि त्यांना वेळेवर त्या ज्या वस्तू लागतात त्यात त्यांना पोहोचणं फार गरजेचं आहे. तर मला सगळं हे गोष्टी होत असताना मला सांगा की तुम्ही जे काही आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला काही प्रतिसाद मिळाला आहे का तुम्हाला? कोणी काही अर्थसहाय्य केलं आहे की तो काही वह्या पुस्तकं आणून दिलेत का? नाही, तसं मी आवाहन केल्याच्या नंतर करतात लोक मदत. काही लोक येतात आवर्जून, कोणाचे वाढदिवस असतील, कोणाचे काही कार्यक्रम असतील तर येत राहतात, हळूहळू करतात मदत. पण पाहिजे तशी मदत भेटत नाही. कारण काय, मला आता खरं तर ह्या जागेवर पत्र्याचा शेड उभा करायचा, याच्यासाठी येतो जवळपास 2-1 लाख रुपये खर्च. कारण ह्या मुलांना पावसाळ्यामध्ये सर कंटिन्यू जर पाऊस असला तर इथं कंटिन्यू शाळाच बंद राहते, किंवा मग ऊन राहतं, पाऊस राहतो, हवा थंडी, याच्यापासून या समस्यांना खूप अडचणी यांना सामोरं जावं लागतं. या अडचणी पण जे विद्यार्थी कधी शाळेतच गेले नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही इंग्रजी धडे दिले चक्के आणि ते इंग्रजी बोलताना देखील पाहिले मी, आणि पाढे देखील चांगले पाठ आहेत. परंतु मग आता पुढचं भविष्य कसं असणार आहे, याला शाळेचं कसं नियोजन असणार आहे किंवा काय करणार तुम्ही? यांचं सर काय आहे, कागदपत्राचा इश्यू आहे. यांचे जर जन्माचे दाखले आधार कार्ड निघाले ना तर मग मला यांना जवळच्या जिल्हा परिषद शाळा म्हणा किंवा मग जवळ कुठे महानगरपालिका शाळा असेल तिथं यांचे प्रवेश करून देता येईल. कारण मी माझ्या परीनं मला जेवढं करता येईल तेवढे काही मुलांचे मी ॲडमिशन करून दिले जिल्हा परिषद शाळेमध्ये. काही मुलं नियमित जातात, पण ते तिकडे जरी जात असले तरी ते माझ्याकडे रेग्युलर येतात. यामुळे त्यांची मुलंही आता भविष्यात काहीतरी करू शकतील असा आत्मविश्वास या पालकांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. आमचे मुलं पहिले असे एकदम कसे तर राहायचे. आम्हाला आता 8-9 वर्ष झाले. जसे भगवान सर यायला लागले तसे पोर एकदम क्लिअर हुशार झाले. नाही तर पहिले त्यांना काहीच कळत नव्हते, कशाला म्हणते पेन आणि कशाला म्हणते वही. नुसतं भंगारला आमच्या संग यायचं, इकडं तिकडं फिरायचे. पण ते भगवान सर देवावानीच आपल्याला माणूस आले तर लगेच पोर एकदम लाईनला लागून गेले. तेव्हापासून भगवान सर एवढे पाणी असो पाऊस असो त्यांना वही पुस्तक खायला एकदम घरच्यावानी लाड करतात त्यांच्यावाले. आम्हाला पण एकदम आनंद वाटलं की सर एकदम क्लिअर होऊन जाईल, आपले पोर एकदम शिकतील बा असं वाटते आमच्या मनाला. एकदम आम्हाला जातो धन्याला जातो, घरी कोणीच राहत नाही शहाण्या माणसं, आमचे पोरं राहतात तरी सर येतात पोरांना शिकून बिकून वही पुस्तक खाणं पाणी सर करते. किती बी पाऊस बी आला तरी सर गाडीवर सायकलवर यायची पहिले. आता आम्हाला 10 वर्ष झाले इथे आला, पण आम्हाला बी असं वाटतं सर म्हणजे देवच आहे भेटला आम्हाला. भगवान सर म्हणजे तर देवच आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं पोर एकदम क्लिअर होऊन जाते. नाही तर पहिले आमच्या पोराला काहीच नव्हतं, नुसतं येड्यावानी माती खेळायचं भंगार याचायचं. पण आता एकदम सोयीला लागलं, लिवतंय पुसतंय वाचत्या. आनंद वाटलं एकदम. आम्हाला पण असं वाटलं की देवच भेटलं बा आम्हाला. आमच्या मुलांना शाळेचे धडे शिकवण्याचं काम भगवान सर करत आहेत. त्यांचं नाव भगवान आहेत खरं, पण ते खरंच आमच्यासाठी भगवानच आहेत. त्यांच्यामुळे आम्हाला कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं याची आवड निर्माण झाली. भगवान सर नसते तर आमच्या मुलांना देखील आमच्यासारखं भंगाराचं काम करावं लागलं असतं. परंतु आता मुलांना शाळेची आवड निर्माण झाली आहे आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त भगवान सरच आहेत. भगवान सर जे येतात आणि त्यांनी जे आमच्या मुलाला शिक्षणाचे धडे दिले ते त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी काम केलं. आणि आमचे जे मुलं आहे त्यांना कधी पेन कसं धरावा हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं, पण भगवान सरामुळे ते आता पेन धरतात, ABCD पूर्ण पाढे ते पाठ करतात. आणि पाठ करून मग ते आता थोडे करतात. भगवान सरांनी त्यांना हे ठिकठिकाणी म्हणजे आपल्या जिल्हा परिषदमध्ये बी त्यांना 2-4 मुलांना ॲडमिट करून दिले. आणि त्यांचा मूळ मुद्दा असा आहे की त्यांचे जन्माचेच हे नाही आहे, त्याच्यामुळं त्यांना पुढं शाळेत टाकायला जरा अवघड होतं. म्हणजे कसे आमच्या भटकतेमुळं त्यांचे काही आम्ही काढलेच नाही. तुमचा व्यवसाय काय आहे? आमचा व्यवसाय पूर्वीचा आहे तर आमचा व्यवसाय खूप मोठा होता, पण आता काळाच्या ओघानं व्यवसाय आमचा बंद झाला. पण आता हेच कोणी भंगार करते, कोणी पुढे कामाला जाते. लेकरं सुद्धा तुमच्यासोबत बदल झाला मुलांच्या आयुष्यात काय बदल झाला? मुलात म्हणजे पहिल्यापेक्षा मुलात 50% तरी फरक पडला. कारण की त्यांना वाचता बी येतं आणि लिहिता पण येतं आणि स्वतःचे नावसुद्धा लिहितात आणि पाढे पाठ करतात. आज विना छताच्या शाळेत फक्त शिक्षणच दिलं जात नाही तर या मुलांना नवं स्वप्न दिलं जात आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा दिली जाते. मात्र या स्वप्नांना आकार देण्यासाठी तुमच्या मदतीचीही गरज आहे. जर तुम्हालाही या मुलांच्या भविष्यात हातभार लावायचा असेल तर आर्थिक मदत किंवा शैक्षणिक साहित्य देऊन तुम्हीही या उपक्रमाचा भाग होऊ शकता. कारण छप्पर नसलं तरी चालेल, पण या मुलांच्या डोक्यावर शिक्षणाचं आकाश असणं गरजेचं आहे आणि ते आकाश उभारण्याचं काम इथं सुरू आहे. हे सर्व जे काही झालं ते सर्व नुसतं भगवान सरांमुळे. अच्छा, म्हणजे भगवान सर इथं आले, तुम्हाला शिकवलं आणि त्याच्यामुळे तुला पाढे झाले. पण तू इंग्रजी बी, तुला इंग्रजीचे पण पाढे माहिती ना, ABCD वगैरे बी येते ना, इंग्रजी वाचता पण येते तुला?
परंतु कधीच तू शाळेत गेलेली नसताना देखील तुला हे सगळ्या गोष्टी येतात. काय वाटतं तुला पुढं काय व्हायची इच्छा तुझी? मला मोठं होऊन मोठं होऊन मला वकील बनायचं आहे आणि सरांसारखंच म्हणजे अशी गरीब लेकरांना शिकवायचं. अच्छा. परंतु आता तू शाळेत गेली शिकली तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. त्यासाठी तुला रोज सरांसोबत बसावं लागेल, शाळेत शिकवावं लागणार आहे आणि तुमचे दाखले सापडत नाही. आता मग तू शाळेत कसे जाशील? सर काढते एक जणांचे दाखले काढत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हे जे काही निर्गत चेहरे आहेत त्यांचे कुठेही दाखले सापडत नाहीत. त्याची इच्छा आहे की वकील व्हायचे आहे आणि तिने जे बोलताना देखील अत्यंत भावूक असा शब्द बोललेला आहे की सरांनी जे काम केलेलं आहे तसेच मला देखील जे मुलं शाळेत जात नाहीत किंवा जे असे कामधंदा करून जे मुलं त्यांचे असतात त्यांना देखील कुठेतरी शिकवायची त्याची देखील इच्छा व्यक्त केलेली आहे. मात्र या ठिकाणी जे उघड्यावरती शाळा भेटते आपण जर पाहिलं तर सरकार लाखो करोडो रुपये एकीकडे शाळेवरती खर्च करतो, शिक्षकावरती लाखो करोडो करते. मात्र ज्या लोकांचे जे कचरा वेचतात स्थलांतरित असतात अशा मुलांचं भवितव्य खरंच आपण अंधारात असल्याचं देखील पाहायला मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे शिक्षणापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही. मात्र आपण जर पाहिलं असेल लाखो अनेक विद्यार्थी असतील की जे या शिक्षणापासून वंचित आहे. मात्र सरकार जे लाखो रुपये इतर खर्च करतं या विद्यार्थ्यांचं जे भवितव्य आहे खरंच अंधारात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. यांच्याकडे कोण पाहणार हा एक प्रश्नच मात्र आता सर्वसामान्यांसमोर उभा राहताना आपल्याला पाहायला मिळते. संजय आहेर, LS न्यूज, छत्रपती संभाजीनगर.